सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सेशनमध्ये हार्दिक स्वागत। भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये सार्वजनिक भाग विक्री, विद्यमान समहक्क भागधारक, विद्यमान कर्मचारी आणि खाजगी विक्री असे 4 विक्रीच्या भाग विक्रीच्या पद्धती आहेत। आज आपण विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री ही कशा प्रकारे केली जाते त्या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री करणे। कंपनी भांडवल उभारणीसाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असते। भाग विक्री त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा आणि शेवटपर्यंत कंपनीमध्ये राहणारा भांडवलाचा एक प्रकार। कंपनी भांडवल उभारणीसाठी विद्यमान समहक्क भागधारकांना वेगवेगळ्या प्रकारे भागांची विक्री ही करू शकते किंवा भाग हे देऊ करत असते। त्यात सर्वप्रथम आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री करत असताना हक्क भागांचे वाटप हे केलं जात असतं आणि दुसरं म्हणजे बोनस भागांचे वाटप। असे 2 भाग विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री करण्यासंदर्भात किंवा देण्यासंदर्भात पडत असतात। मग आता या ठिकाणी यातील जो पहिला भाग आहे तो म्हणजे हक्क भाग। हक्क भागानुसार भागांची विक्री कंपनी कशा प्रकारे करते, तर जेव्हा कंपनीला अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये भागांची विक्री करू शकते। उदाहरणार्थ, जर एखाद्या भागधारकाने 10 शेअर्स 10 भागांची खरेदी केलेली असेल आणि त्याला कंपनीला एकास एक या प्रमाणामध्ये हक्क भाग असतील तर अशा वेळेस त्या भागधारकाला 10 भाग खरेदी केलेले असल्यामुळे त्या भागधारकाला 10 भाग खरेदी करण्याचा हक्क मिळत असतो। म्हणजेच काय, एकास एक प्रमाण कशा प्रकारे आहे ते प्रमाण कंपनी ठरवत असते आणि त्या प्रमाणानुसार भागांची विक्री ही त्या संबंधित भागधारकाला करावी लागत असते किंवा त्याला करण्याचा हक्क हा असतो। जेव्हा कंपनीला अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणामध्ये भागांची विक्री करते। मग हे जे प्रमाण आहे ते एकास एक असू शकते, 2 1 असू शकते, 3 1 असू शकते किंवा अजून अन्य देखील प्रमाण ते कंपनी ठरवू शकतात। प्रमाण किती ठरवायचा याचा जो निर्णय आहे ती कंपनी ठरवत असते। अशा भाग विक्रीलाच हक्क भाग विक्री असे म्हणतात। म्हणजेच नव्याने जी भाग विक्री जी कंपनी करणार आहे त्या नव्याने भाग विक्रीवर जो सर्वप्रथम जो हक्क आहे तो म्हणजे विद्यमान भागधारक जे आहेत ते विद्यमान भागधारक ते भाग खरेदी करत असताना किंवा ते भाग खरेदी करत आहेत किंवा नाहीत याचा सर्वात प्रथम जो हक्क आहे, अधिकार आहे तो विद्यमान भागधारकांना असतो। त्यांनी जर असे भाग खरेदी करण्यासाठी इच्छा दर्शवली, इच्छा प्रकट केली तर त्यांना असे भाग विकले जातात आणि त्यांनी जर का अशा प्रकारची विक्री ही किंवा त्यांनी अशा प्रकारची जी विक्री आहे कंपनीने केलेल्या भागांची विक्री जर का विद्यमान भागधारकांनी केली नाही तर अशा वेळेस ते भाग हे इतर नवीन भागधारकांना विकण्याचा अधिकार कंपनीला असतो। नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क असतो। अशा प्रकारच्या अग्रहक्कालाच महत्त्वाचा शब्द आहे या ठिकाणी। अशा प्रकारच्या अग्रहक्कालाच प्रिएम्प्टिव्ह राईट्स असे म्हणतात। इंग्रजीमध्ये त्याला प्रिएम्प्टिव्ह राईट्स असे म्हणतात। म्हणजेच भाग खरेदीचा अग्रहक्क। भाग खरेदीचा अग्रहक्क सर्वप्रथम जे विद्यमान भागधारक आहेत अशा प्रकारचे विद्यमान भागधारकांना भागांची खरेदी करण्याचा अधिकार हा असतो आणि म्हणून अशा प्रकारच्या हक्काला अग्रहक्क किंवा यालाच इंग्रजीत प्रिएम्प्टिव्ह राईट्स असे म्हणतात। प्रथम प्राधान्य किंवा विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते। विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये आपण म्हणू शकतो की खाजगी भाग विक्रीमध्ये ज्यावेळेस विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतींचे वाटप केले जाते त्यावेळेस खाजगी भाग विक्री
त्या संकल्पनेला म्हणतात. आणि म्हणून ही जी संकल्पना आहे, मुळात खाजगी भाग विक्री म्हणजे काय, तर विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतींचे वाटप करण्यासंदर्भात प्राधान्य देणे म्हणजेच खाजगी भाग विक्री होय. आता या ठिकाणी प्रिएम्प्टिव्ह राईट्स, भाग खरेदीचा अग्र हक्क आणि खाजगी भाग विक्री म्हणजेच विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतींचे वाटप करण्यासंदर्भात किंवा विक्री करण्यासंदर्भातील संकल्पना, या दोन संकल्पना महत्त्वाच्या आहेत. हक्क भाग विक्रीसाठी कोणकोणत्या प्रकारची तरतुदींची पूर्तता कंपनीला करावी लागते, तर सर्वप्रथम तर हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. साहजिकच जर का बाजार मूल्यापेक्षा अधिकची किंमत असेल, म्हणजे एका भागाची किंमत असेल बाजार मूल्य 100 रुपये आणि तो भाग कंपनी हा 150 रुपयाला विकत असेल किंवा 100 रुपयापेक्षा जास्त किमतीला विकत असेल, तर अशा वेळेस विद्यमान भागधारक हे तो भाग खरेदी करणार नाहीत, कारण की त्यांना तितक्याच किमतीमध्ये किंवा त्यापेक्षा कमी किमतीमध्ये हे त्या ठिकाणी बाजारामध्ये ते भाग हे उपलब्ध असतात किंवा त्यांनी ऑलरेडी खरेदी केलेले असतात आणि म्हणून ते बाजार मूल्यापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार नसतात आणि त्यामुळे हक्क भागांची जी विक्री किंमत आहे ती बाजार मूल्यापेक्षा कमी असते. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हक्क भागाची किंमत ही कशी असली पाहिजे, तर बाजार मूल्यापेक्षा कमी असली पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणाहून समजते. बाजार मूल्यापेक्षा हक्क भागाची किंमत ही कमी पाहिजे. दुसरं, कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. लेटर ऑफ ऑफर ही संकल्पना देखील आपण इयत्ता 11वीला असताना अभ्यास केलेली आहे. तर ज्यावेळेस कंपनी जनतेला भाग खरेदी करण्यासंदर्भात आवाहन करत असते, त्यावेळेस लेटर ऑफ ऑफर ही संकल्पना वापरली जाते. हा जो दस्तऐवज असतो तो विद्यमान भागधारकांना हक्क भागाच्या वेळेस ते विद्यमान भागधारकांना पाठवण्याचं कार्य हे कंपनीमार्फत होत असतं. त्याचप्रकारे लेटर ऑफ ऑफरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बाबी आहेत त्या नमूद केलेल्या असतात. कोणकोणत्या प्रकारच्या बाबी असतात त्यामध्ये, तर त्यामध्ये देऊ केलेल्या भागांची संख्या, किती भागांची विक्री कंपनी करत आहे ते भागांची संख्या, 2 भाग विक्रीचा कालावधी. हा जो भाग विक्रीचा कालावधी असतो तो कमीत कमी 15 दिवस तर जास्तीत जास्त 30 दिवस असलं पाहिजे. म्हणजे 15 ते 30 दिवस एवढी मुदत ही त्या ठिकाणी विद्यमान भागधारकांना दिली जाते की तुम्ही हक्क भाग हे खरेदी करू शकतात. तुम्हाला दिलेला जो हक्क आहे हा हक्क भाग ते विद्यमान भागधारक खरेदी करू शकतात, अशा प्रकारची मुदत ही त्यांना दिली जाते. आणि जर 30 दिवसांमध्ये जर का त्या संबंधित भागधारकांनी ते भागांची खरेदी केलेली नसेल, तर आपोआप असं समजलं जातं की त्यांनी तो जो हक्क आहे भागांवरचा तो हक्क हा त्यांनी सोडलेला आहे आणि त्याची विक्री ही नवीन भागधारकांना केली जात असते. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो, हक्क त्याग करणं म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी विद्यमान भागधारकांनी जर का 30 दिवसांमध्ये जर कुठल्याही प्रकारचे त्या हक्क भागांसंदर्भातील खरेदी संदर्भात कुठलंही जर का कार्य केलेलं नसेल किंवा कार्यवाही केलेली नसेल, तर अशा वेळेस ते जे भाग आहेत ते भाग कंपनी हे भागधारकांनी खरेदी केलेले नसल्यामुळे ते नवीन भागधारकांना विकण्याचा निर्णय घेते. आणि त्याचप्रकारे जे विद्यमान भागधारक आहेत ते विद्यमान भागधारकांनी त्यांचा जो हक्क आहे तो त्याग केलेला आहे असं गृहीत धरत असते किंवा असं त्याचा अर्थ निघत असतो. हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्यांचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. भागांचा जो हक्क आहे तो त्याग करणे म्हणजेच भाग हे दुसऱ्याच्या नावे करणे होय. म्हणजे लेटर ऑफ ऑफर, पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजेच लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. लेटर ऑफ ऑफर हे वेगवेगळ्या माध्यमातून पाठवण्याची कंपनी करू शकते किंवा पाठवू शकते. तर त्यापैकी रजिस्टर पोस्ट असेल, स्पीड पोस्ट असेल, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धती म्हणजेच ईमेलद्वारे देखील कंपनी ते पाठवू शकते. पुढचा मुद्दा आहे, जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते.
आधीच सांगितल्याप्रमाणे 15 दिवस ते 30 दिवसांपर्यंतचा जो कालावधी आहे हा भागधारकांना दिला जातो. अशा प्रकारचे विद्यमान भागधारकांना हा कालावधी दिल्यानंतर जर का त्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही तर असे भाग खरेदी करण्यासाठी विद्यमान भागधारक हे इंटरेस्टेड नाहीत किंवा ते इच्छुक नाहीत, अशा प्रकारे ते गृहीत धरलं जातं आणि नवीन गुंतवणूकदारांना संधी दिली जाते. पुढचा मुद्दा आहे, कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान 90% असेल. तर मित्रांनो, ही संकल्पना महत्त्वाची आहे. किमान अभिदान 90% असेल. कंपनीने समजा 100 भाग विक्रीला काढलेले असतील, 100 भाग विक्रीला काढलेले असतील तर त्यापैकी 90 भाग हे विकले गेले पाहिजेत. तरच त्या ठिकाणी हक्क भागाची जी विक्री आहे त्या विक्रीला अर्थ असतो. जर का किमान अभिदान, या ठिकाणी अशा प्रकारचा नियम आहे, कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदानाची जे पर्सेंटेज आहेत, टक्केवारी ती 90% असली पाहिजे. म्हणजे 100 पैकी 90 भाग हे विकले गेलेच पाहिजे किंवा सबस्क्राईब झाले पाहिजेत. इशूड कॅपिटल जेवढं असेल त्या नवीन इशूड कॅपिटलपैकी जे सबस्क्राईब कॅपिटल ते 90% झाले पाहिजेत. तर या ठिकाणी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जर का 90%पेक्षा जर का कमी अभिदान होत असेल किंवा कमी सबस्क्रिप्शन होत असेल तर अशा वेळेस ते जे हक्क भाग विक्री आहे ती हक्क भाग विक्री कंपनीला रद्द करावी लागते. म्हणून किमान अभिदान हे 90% असते हक्क भागाच्या कंडिशनच्या वेळेस. इन केस ऑफ राईट्स इशू संदर्भात. पुढचा दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बोनस भाग. पण हा भाग हे बोनस भागाची जे देणं आहे ते बोनस भाग कधी कंपनी देतं हे बघण्याआधी हे जे हक्क भाग आहेत हे हक्क भागासंदर्भात एक मुद्दा या ठिकाणी ॲड केला पाहिजे की हक्क भाग हे जे आहेत कंपनी हे त्याचा मोबदला घेऊन हक्क भाग देत असते. जे विद्यमान भागधारक असतील किंवा नवीन भागधारक असतील, नवीन बनलेले भागधारक असतील किंवा विद्यमान भागधारक असतील, कोणालाही हक्क भाग हे कंपनी किंमत देऊन किंवा भागांची किंमत घेऊन विक्री करत असते. आता या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बोनस भाग. बोनस भागाची विक्री देखील कंपनी करत असते. बोनस भाग हे पूर्ण दत्त असतात, फुल्ली पेडअप असतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्यांच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. हे एक तर पूर्ण दत्त असतात, हे भाग पूर्ण दत्त असतात. बोनस भाग हे पूर्ण दत्त असतात. पूर्ण दत्त असणं म्हणजेच काय तर फुल्ली पेडअप असणं. 10 रुपयाचा भाग असेल तर बोनस भागाची किंमत देखील 10 रुपये इतकी असणार आहे. ते विद्यमान भागधारकांना मोफत त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात वाटप केले जातात. त्यांनी धारण केलेल्या भागांच्या समप्रमाणामध्ये वाटप केले जातात. पूर्ण दत्त असणं म्हणजे काय, ज्या वेळेस जे विद्यमान भागधारक आहेत त्या विद्यमान भागधारकांनी जे भाग खरेदी केलेले आहेत त्यांची जी दर्शनी किंमत आहे त्या दर्शनी किंमतीसारखीच किंमत ही बोनस भागांची देखील असते. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना वाटले जातात. विद्यमान भागधारकांमार्फत त्यांनी धारण केलेल्या भागांच्या समप्रमाणामध्ये त्यांना वाटप केले जातात. आता हे जे प्रमाण आहेत, जसं आपण हक्क भागांमध्ये प्रमाण पाहिलं त्या प्रकारे 3:2, 2:1, 3:1, 5:2 या प्रकारे ती कंपनी ठरवत असते. त्यानुसार त्यांचे वाटप हे कंपनी करते. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भागांचे वाटप करते. म्हणून याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे देखील म्हणतात. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी ही जी संकल्पना आहे बोनस भाग, तर प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा ही संकल्पना आपण अभ्यासत असताना देखील आपण बोनस भागांचं जे खऱ्या अर्थाने जो जन्म आहे तो कुठं झालेला आहे तर कशातून झालेला आहे तर ते आपल्याला त्यातून समजलेलं आहे. म्हणून मित्रांनो, ती जी संकल्पना आहे ती आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये आहे. नफ्याचं किंवा राखीव निधीचं जे भांडवलीकरण आहे किंवा जी पुनर्गुंतवणूक आहे नफ्याची, तर पुनर्गुंतवणूक करण्याचे कार्य हे बोनस भागांमार्फत
होत असतं. बोनस भाग वाटपासंदर्भातील काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत. कंपनी बोनस भाग वाटप फक्त काही गोष्टींमधूनच करू शकते, जसे की मुक्त राखीव निधी, प्रतिभूती वाढावा खाते. वाढाव्यातून प्रतिभूतींच्या विक्रीतून जो वाढावा किंमत मिळालेली असते ती प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये कंपनी जमा करते आणि ती प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये जमा केल्यानंतर त्यातून बोनस भागाचं वितरण हे कंपनी करू शकते. भांडवल परतफेड राखीव निधी खाते, अशा 3 गोष्टींमधून कंपनी बोनस भागांचे वाटप हे करू शकते. आता प्रतिभूती वाढावा खातं म्हणजे काय, तर वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागाची वाढावा रक्कम जेवढी किंमत जास्त घेतलेली असेल, समजा 100 रुपयाचं एका भागाची किंमत 100 रुपये असेल आणि कंपनीने वाढावा घेऊन विक्री केलेली आहे आणि त्यामुळे 120 रुपये किमतीला कंपनीने एका भागाची किंमत विक्री केलेली आहे, तर जास्तीचे जे 20 रुपये आहेत ते प्रतिभूती वाढावा खात्याला जमा होतात. आणि असे 1-2 भाग नाहीत तर असे जे लाखो जे भाग आहेत ते लाखो भागांची विक्री कंपनीला करावी लागते आणि या लाखो भागांमधून जमा झालेला असा जो अतिरिक्त वाढावा निधी आहे 20-20 रुपये, प्रत्येक भागामागे 20-20 रुपये, तर तो निधी हा प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये जमा केला जातो आणि यालाच म्हणतात प्रतिभूती वाढावा खाते. दुसरं महत्त्वाची संकल्पना आपण अभ्यासली, भांडवल परतफेड राखीव निधी खाते. कंपनी नफ्याचा काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी या खात्यामध्ये जमा करते, उदाहरणार्थ बोनस भाग वाटप. तर नफ्याचा जो हिस्सा आहे तो राखीव निधी म्हणून जो बाजूला काढला जातो, आपण याआधी देखील ही संकल्पना अभ्यास केलेली आहे. भांडवल परतफेड राखीव निधी खाते, भांडवलाचे परतफेड करण्यासाठी जी राखीव निधी बाजूला काढली जाते, तर ती जी राखीव निधी आहे दरवर्षी झालेल्या नफ्यातून थोडा जो राखीव निधी आहे कंपनी बाजूला काढत ठेवते आणि म्हणून अशा प्रकारचा जो राखीव निधी आहे किंवा प्रतिभूती वाढावा आहे यातून कंपनी बोनस भागाचे वितरण करत असते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, कंपनी संपत्तीचे पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी पुनर्मूल्यांकनासाठी कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी ॲसेट्स रिव्हॅल्युएशनसाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भागाचे वाटप होऊ शकत नाही. कारण की जे संपत्तीचे पुनर्मूल्यांकन जे असतं, संपत्तीची सध्या किंमत समजण्यासाठी केलेलं मूल्यांकन असतं. काही संपत्ती अशा असतात की त्या संपत्ती ह्या ॲप्रिशिएट होत असतात, म्हणजे त्यांची किंमत ही व्हॅल्युएशन ही वाढत असते. मात्र काही ज्या संपत्ती असतात त्यांची किंमत ही कमी होत असते आणि म्हणून ही कमी जास्त जी संपत्तीची किंमत आहे ती प्रामुख्याने संपत्तीसाठीच वापरली गेली पाहिजे, ते बोनस भागांसाठी नव्हे. तर त्यामुळे या ठिकाणी जी कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेला जो निधी असतो त्याचा वापर केवळ संपत्तीसाठीच व्हायला पाहिजे. यासाठी त्याचा वापर बोनस भागासाठी किंवा बोनस भागांच्या वितरणासाठी केला जात नाही. पुढचा मुद्दा आहे, लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की आपल्या मनामध्ये असा बऱ्याच वेळेस प्रश्न निर्माण होतो की बोनस भागाचं वाटप हे बऱ्याच अंशी नफ्यातून होतं आणि नफ्यातूनच लाभांशाचं देखील वाटप होतं. मग लाभांश न वाटता कंपनीने बोनस भाग वाटलं दरवर्षी तर चालेल का, तर नाही चालत. तर या ठिकाणी लाभांश हा लाभांशाच्या ठिकाणी वाटावा लागतो. मात्र जो निधी हा राखीव स्वरूपाचा असेल किंवा जो वाढावा स्वरूपाचा जतन केलेला निधी असेल आणि जो संचित झालेला असतो अनेक वर्षांपासून, अशा प्रकारचा जो निधी आहे तो निधी हा भागांमध्ये बोनस भागांमध्ये रूपांतरण करून ते त्या विद्यमान भागधारकांना दिले जातात आणि अशा प्रकारचे जे बोनस भाग आहे किंवा राखीव निधीचा अशा प्रकारे संचित निधीचा जो भाग आहे हा त्या भांडवलाचे रूपांतरण हे भाग भांडवलामध्ये केलं जातं. म्हणजेच काय, तर लाभांश वाटपाच्या बदल्यामध्ये बोनस भागाचे वाटप हे कंपनी करू शकत नाही. लाभांशाच्या ठिकाणी असतो, मात्र जो राखीव ठेवलेला जो निधी असतो, मुक्त राखीव निधी असेल, प्रतिभूती वाढावा खात्यामधून आलेला निधी असेल किंवा भांडवल परतफेड राखीव निधी असेल, तर यामधून संचित झालेला जो निधी असतो त्याच्यामधूनच कंपनी बोनस भाग हे वाटप करू शकते. अन्यथा लाभांशाच्या बदल्यामध्ये किंवा लाभांश वाटपाच्या बदल्यामध्ये बोनस भागाचे वितरण हे करता येत नाही. संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेला बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही. पुढचा मुद्दा आहे, बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात. विद्यमान भागधारकांना जे
भाग दिलेले असतात, त्याचप्रकारे हे देखील भाग असतात, ते देखील पूर्ण दत्त असतात, फुल्ली पेडअप असतात. भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. भागधारक जे विद्यमान भागधारक आहेत ते विद्यमान भागधारकांना अशा प्रकारचे बोनस भाग हे फ्रीमध्ये मिळालेले असतात, फ्री स्वरूपात असतात, मुफ्त असतात. तर त्यामुळे त्यांचा त्याग भागधारकांना करता येत नाही. आणि बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. जसं हक्क भागाच्या वेळेस किमान अभिदानाची आवश्यकता असते 90% सबस्क्रिप्शन ऑफ इशूड कॅपिटल. म्हणजेच काय, तर जे वाटप केलेलं भाग भांडवल आहे त्याचं 90% हे सबस्क्राईब होणं खूप गरजेचं आहे, अभिदत्त होणं खूप गरजेचं आहे. जर का तसं नसेल तर अशा वेळेस ते हक्क भाग हे कोलॅप्स होतात. म्हणजे हक्क भागाचे जे आहे डिमांड ती कंपनीला मागे घ्यावी लागते. मात्र या ठिकाणी बोनस भागाच्या वेळेस बोनस भाग हे कंपनीने फ्रीमध्ये वाटलेले भाग असतात. कुठल्याही प्रकारची जी किंमत आहे ती किंमत कंपनीने घेतलेली नसते. कुठल्याही प्रकारचे पैसा कंपनीकडे आलेला नसतो. मात्र नफ्याचे भांडवलीकरण झालेलं असतं. पण या ठिकाणी भागधारकांकडून कुठल्याही प्रकारची निधीही आलेली नसते. पण त्यामुळे अशा प्रकारची ही जी किमान अभिदानाची आवश्यकता आहे ती बोनस भागाच्या वाटपावेळेस नसते. अर्थात सांगायचं झालं तर बोनस भाग हे प्रत्येक भागधारकाला फ्रीमध्ये हे दिलं जात असतं. आणि म्हणून अशा वेळेस बोनस भाग वाटपावेळेस किमान अभिदानाची आवश्यकता नसते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण मुख्यतः जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भाग वाटपासंदर्भातील विद्यमान समहक्क भागधारकांना भाग वाटप किंवा विक्री हक्क भाग यामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण पुन्हा एक वेळेस पाहूया, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित नीट लक्षात येईल. हक्क भाग जे आहेत ते हक्क भाग अधिक भांडवलाची गरज भागवण्यासाठी आवश्यक असतात. तसं बोनस भाग किंवा हक्क भाग हे दोघंही अधिक भांडवलाची गरज भागवण्यासाठी मदत करणारे दोघंही घटक आहेत. तर पहिला म्हणजेच यामध्ये हक्क भागामध्ये भाग विक्रीस हे जे आहे तर अग्रहक्क दिला जात असतो. विद्यमान भागधारकांना अग्रहक्क यामधून मिळत असतो, त्यालाच प्रिएम्प्टिव्ह राईट्स असे म्हणतात. त्याचप्रकारे खाजगीरित्या ज्यावेळेस भाग विक्री केली जाते त्यावेळेस विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतींचं वितरण हे केलं जात असतं. हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. लेटर ऑफ ऑफर जे दस्तऐवज आहे हे कंपनीचं दस्तऐवज विद्यमान भागधारकांना कंपनी पाठवत असते. लेटर ऑफ ऑफरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. देऊ केलेल्या भागांची संख्या, विक्रीचा कालावधी, त्याचप्रकारे हक्क त्याग म्हणजेच भाग दुसऱ्याच्या नावे करणे. त्याचप्रकारे लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट किंवा कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कंपनी पाठवू शकते. विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर अशा वेळेस भाग खरेदीसाठी विद्यमान भागधारक हे इच्छुक नाही आहेत असे गृहीत धरून नवीन गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी भागांची विक्री केली जाते. हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदानाची आवश्यकता आहे 90%. बोनस भाग जे आहेत ते पूर्णदत्त भाग असतात. बोनस भाग विद्यमान भागधारकांना मोफत दिले जातात. त्याचप्रकारे त्यांनी धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप केले जातात. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या कंपनी तिच्या नफ्यातून आणि राखीव निधीतून बोनस भागाचे वाटप करते, म्हणून याला नफ्याचे भांडवलीकरण किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे देखील म्हणतात. बोनस भाग वाटपासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत. बोनस भागांचे वाटप हे मुक्त राखीव निधी किंवा प्रतिभूती वाढावा खाते किंवा भांडवल परतफेड राखीव निधी खाते यामधूनच केलं जात असतं. कंपनीच्या संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भागाचे वाटप कंपनी करू शकत नाही. लाभांश वाटपाच्या बदल्यामध्ये कंपनी बोनस भागाचे वाटप करू शकत नाही. त्याचप्रकारे संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेला बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही. एकदा संचालक मंडळाने जाहीर केला तर ते बोनस भाग विद्यमान भागधारकांना द्यावे लागते. बोनस भाग हे पूर्णदत्त असतात, फुल्ली पेडअप असतात. भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. बोनस भाग वाटपावेळेस किमान अभिदानाची आवश्यकता नसते. तर मित्रांनो, ही एवढे मुद्दे आपण या ठिकाणी हक्क भाग आणि बोनस भाग या संदर्भात आपण पाहिले.
हक्क भाग हे कंपनी विशिष्ट चार्जेस घेऊन किंवा बाजार मूल्यापेक्षा कमी मूल्य आकारून कंपनी भागांची विक्री करत असते. बोनस भाग हे मुफ्तमध्ये विद्यमान भागधारकांना दिले जाते. हक्क भाग आणि बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना दिले जाते. मात्र हक्क भागामध्ये जो कालावधी निर्धारित केलेला असेल त्या निर्धारित कालावधीमध्ये स्टिप्युलेटेड टाईम पिरियडमध्ये जर विद्यमान भागधारकांनी अशा प्रकारचे भाग खरेदी केले नाहीत तर अशा वेळेस कंपनी समजते की किंवा गृहीत धरते की विद्यमान भागधारक असे भाग घेण्यासाठी इच्छुक नाहीत आणि ते जे भाग आहेत ते नवीन गुंतवणूकदारांना विक्री करण्याचा अधिकार कंपनीला असतो. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी या दोन भाग प्रकारांमध्ये असणारा जो फरक आहे त्या फरकाचे काही मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे अभ्यास करायचं आणि आपण पुढच्या तासिकेला पुढील विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचे वाटप कशा प्रकारे होणार आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. पण या भागावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की विद्यमान समहक्क भागधारकांना विक्री कशा प्रकारे होते स्पष्ट करा किंवा हक्क भाग टिपा द्या, बोनस भागांवर टिपा लिहा. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात किंवा यामधील जो लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट असणारे जे बाबी आहेत त्या कोणत्या आहेत किंवा असे जे लहान लहान जे मुद्दे आहेत ते लहान लहान मुद्दे देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. चुकी बरोबर असतील किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा संकल्पना एका शब्दामध्ये स्पष्ट करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात आणि त्यांची उत्तरं आपल्याला बरोबर लिहिता येणं, वस्तुनिष्ठ स्वरूपाची लिहिता येणं अत्यंत आवश्यक बनतं. तर पुढच्या तासिकेला आपण पुढील भागाचा अभ्यास करूया. धन्यवाद.